आता नमस्कार मित्रांनो, तुमचा मित्र संभाजी पाटील जळगावकर तुमच्यासाठी आज घेऊन आलोय 100 मीटर साठी. बऱ्याच मुलांचा स्पीड चांगला येत नाहीये, बऱ्याच मुलांचा टाइम पोलीस भरतीला वाढून जातोय. तर बेस्ट एक्सरसाइज तुमच्यासाठी सांगणार आहे मी आज, पायऱ्या वर्कआउट. पायऱ्या तुम्ही रेग्युलर माहिती आहे की पायऱ्या कशा करता, पण मी तुम्हाला आज काहीतरी वेगळं सांगणार आहे. तर जर तुम्ही एक्सरसाइज जर केली एक दिवस आडे, तर तुमचा 100 मीटरला टाइम कव्हर झाल्याशिवाय राहणार नाही. बस करून बेस्ट एक्सरसाइज पहिली पाहून घ्या. आपण काय करतो, पूर्ण पहिल्यांदा काय करतो, पूर्ण एक एक पायरी मारतो. नंतर दुसऱ्यांदा काय करतो, 2-2 पायऱ्या घेतो. तिसऱ्यांदा काय करतो, 3-3 पायऱ्या घेतो. आणि नेक्स्ट एक्सरसाइज आहे चौथी, ती कशी आहे, इथं आपल्याला जोरात पडत इथपर्यंत जायचं आणि तिथं स्पीड मध्ये खाली यायचंय. तुमच्या पायाला काय पाहिजे, तरतरी पाहिजे. तुमच्या पायाला जेव्हा तरतरी स्पीड मध्ये तुम्ही पाय जेवढा उचलणार, जेवढा खाली टाकणार, तेवढं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो, फक्त असं असं पळतो, पण तसं न पळता आपण 100 मीटरला, तुम्हाला मी मागे एपीसी वर्कआउट मध्ये पण सांगितलंय की 100 मीटर कसं पळावं लागतं. जेवढा पाय तुम्ही वरती उचलला तेवढा डाऊनला बी तुमची ताकद लागायला पाहिजे, मग तेव्हा तुम्हाला 100 मीटरचा टाइम कव्हर होणार आहे. तर ही एक्सरसाइज खूप महत्वाची, पाहून घ्या. जोरात जायचंय, टप टप करत आणि खाली लगे यायचंय. ही एक्सरसाइज करायची का तुम्ही, हे मी सांगितलं तुला. हा, ही एक्सरसाइज अशी आहे. याला कसं घ्यायचं, 3 सेट घ्यायचे एक दिवस आडे. पहिले 1 मिनिट घ्यायचा, नंतर आता हे 1 मिनिट घ्यायचंय, जोरात वरती जायचं, जोरात खाली यायचं. दुसऱ्यांदा काय करायचं, 40 सेकंड घ्यायचे, जोरात जायचं, जोरात यायचं. तिसऱ्यांदा काय करायचं, 20 सेकंड घ्यायचे. माहिती ना, पायचा सब उचलला तर टेकलो मी ना पंजावर बरं. पण ज्यांचे हाड दुखत आहे, ज्यांचं सिनपेन दुखत आहे, त्यांना हे वर्कआउट करायचं नाही. मग तुमचं काय होईल, गुडघे जास्त दुखतील, अजून सिनपेन वाढून जाईल. हे कोणी करायचंय, ज्याला काहीच दुखत नाही त्यांनी करायचंय. ही एक्सरसाइज ही बेस्ट एक्सरसाइज सगळ्यात 100 मीटरसाठी. मग तुम्हाला माहित आहे की एक एक पायऱ्या चढत जायचं, नंतर एक एक 2 सेट केले. तुमच्या पायऱ्या किती वरती आहे ते नुसार ठरतंय. आता जर एवढा अंदाज घेतला, एवढ्या पायऱ्या मोठ्या, पायऱ्या दाखवून दे. जर एवढ्या पायऱ्या पूर्ण मारायचे तुम्हाला, तर एक एक पायऱ्याचे हे 2 ते 3 सेट व्हायला पाहिजे तुमचे. आणि 2-2 पायऱ्याचे 2 ते 3 सेट, 3-3 पायऱ्याचे परत 2 ते 3 सेट. नंतर हे करायची. मग हे झाल्यावर पुढची एक्सरसाइज करायची 100 मीटरसाठी. इथं पाय ठेवायचा आणि हा वरती लगे हा खाली, या खाली, हे स्पीड मध्ये करायचं. याचा बी टाइम ठरवून घ्यायचा, 1 मिनिट. नंतर दुसरा पाय घ्यायचा, 1 मिनिट, हा वरती, हा दुसरा लय खाली वरती. हात मुवमेंट पण करायचा. हे मुवमेंट 1 मिनिट करायचं. 1-1 मिनिट झाले की रेस्ट करायचा. जेवढा वेळ केला तेवढा रेस्ट घ्यायचा. परत मग 40 सेकंड, परत 20 सेकंड. हे झाल्यानंतर मग तुम्हाला 100 मीटरला पाय मजबूत करायचे राहता. आपले पाय जर स्ट्रॉंग असतील तर तुमचं 100 मीटर पडायला तुम्हाला काहीच वाटणार नाही. मग पुढची एक्सरसाइज काय करायच्या, 2-2 पाय जम्पिंग करायची. बा गुडघा ताट आहे बघ माझा. असं तुम्ही एवढ्या पायऱ्या, तर एवढ्या जर पायऱ्या असल्या तर 2-2 सेट करायचे. हा 2 सेट झाल्यानंतर परत एक एक पायर करायची. बा कशी मारली, मी ना समजले का, म्हणजे जम्प पण केली, डाऊनला बी ताकद लावली. समजलं तुम्हाला. पाय जम्प केली का मी ना, अशी अशी बाय डाऊनला ताकद, डाऊनला बी ताकद लावायची. तेव्हा तुम्हाला 100 मीटर तुमचा कव्हर होणार आहे. पाऊस करून एक एक पायरी घेतली, परत असं 2-2 पायऱ्या घ्यायच्या. बा एक पायाने घेतलं, दोघी पायानं, नंतर एक एक पायाने 2-2 पायऱ्या घ्यायच्या. एक पायानं करून दाखवतोय बरं तुम्हाला. तुम्ही एखादं झालं की दुसऱ्याचं बी तसंच करायचंय. हे झालं 2-2 पायऱ्या. ज्याला जमीन देणं करायचंय, काय करण्याचं जमत नाही, मग तुमचा पाय जरी तुम्ही निसटला, मग तुमचा गुडघा पुढ्याचे चान्सेस आहे. म्हणून येत नाही तर करायचं नाही, आगोपणा करायचा नाही. नंतर 90 डिग्री मध्ये बसायचंय, 3-3 पायऱ्या घ्यायच्या. बा होल्ड करायचं, परत वरती. हा, हे पण 2 सेट, 2 ते 3 सेट करून घ्यायचे. 3 झाल्यानंतर तुम्ही 4 पण घेऊ शकता, जर येत असेल तुम्हाला तर. बस हवे गुड बात आहे. 4, 1, 2, 3, 4. हे बा 4 येत असेल तर मला. आपल्याकडे एक जण होता, तो 5-5 मारायचा. देवेंद्र म्हणून काय नाव आहे, खेडीमध्ये राहत होतो. पहिले आपण हे असं घेतलं ना, आता हे फक्त जागेवर घ्यायचं. बस 1 मिनिट करायचं, 1 मिनिट रेस्ट घ्यायचा, 40 सेकंड करायचं, 40 सेकंड रेस्ट घ्यायचा,
20 सेकंद करायचा, परत 20 सेकंद रेस्ट घ्यायचा. हा, हे झाल्यानंतर मग पाय इथं ठेवायचा असा आणि जम्प करायचे आपल्याला. हे तुम्ही मोठा बी घेऊ शकता बरं. आता हे छोटं अंतर आहे, हे बाय उच्च आहे, जेवढं उच्च चांगलं तेवढं चांगलं. बा असं घेतलं की एक पाय खाली वर आहे, पाय समजू मला. या पाय असा होता तर कसा आला, हा असा आला. आता या असं राहील, हे बा असा गुडघा ताट ठेवायचा, वरती जम्प करायची. तुमच्या गुडघ्यामध्ये ताकद येईल आणि तुमच्या साईज मध्ये ताकद येईल. बाय रे, एक एक सेट करून दाखवा. एक एक सेट हा. बाकी पोरं तिकडनं घ्या रे, तिकडनं शेवटचे जाऊन घ्या. तिथं मध्ये न घेऊ रे समाधान, तिकडे घे, तिकडे कोपऱ्याला. दोन नंबर पायऱ्या आता, 2 नंबर पायऱ्या. चल, इकडून एक मुलगी आहे, तिकडनं 2 मुलं. चल चालू करा. 2 नंबर पायऱ्या, 2-2. इकडनं चाललं. स्टार्ट. 3-3 जोरात. स्टार्ट. 40 सेकंड. आपल्या डाव्या साईडनं ग. मावत नसेल एवढी गर्दी का करताय. ज्याचा पाय दुखते त्याने धीरे धीरे करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला बरेच एक्सरसाइज माहिती आहे, पायऱ्या कसं मारायचं मी तुम्हाला ते काही सांगितलेलं नाहीये. जे माहित नाही त्या एक्सरसाइज सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो याची व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तुमचा मित्र संभाजी पाटील, नॅशनल मेडलिस्ट, जळगावकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.